माझ्या लाडकीला दूर नेते. माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या. घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी. नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी. ओ हट्ट लेकीचा पुरा करणार आहे. तू मला सोडून कशी जाशील बाई. माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे. जावई विकत घेणे 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 आहे. जावई बापू दूध. जावई विकत घेणे. दुसरी बाई कोण होती? वीणा, अगं 3 वाजले रात्रीचे. झोप आता. अशी कशी झोपू? अहो प्रांजल आपल्याशी असं कधीच वागली नव्हती. मला तर वाटतंय नक्कीच काहीतरी घडलंय. काहीही घडलेलं नाहीये. तू उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नकोस. तिला एकटं एकटं वाटतंय आणि त्यात काही कामही नाहीये तिला. आजचा जो भाजीचा प्रकार घडला ना तो त्यामुळेच. रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर असतं म्हणतात, माहितीये ना? माहितीये सगळं माहितीये. अहो पण ह्याच्यावर उपाय काय? तो तू शोधायचा आहेस. मी काय उपाय? सापडला. एक काम आहे तिला देण्यासारखं. उद्यापासूनच ते काम तिला करायला सांगते. म्हणजे आठवडाभर तरी बिझी राहील. आठवडाभर? आणि मग नंतर काय? आठवड्याभराने प्रश्न सुटतील. अहो नंतर पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या. मला वाटतं ना की तिला कोणीतरी आपलं असं तिच्या जवळ हवंय. आपण आहोतच की. अगं आपण आहोतच ग. पण मला काय वाटतं की आपण जर प्रियाला परत नाही म्हणजे नाही. मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. वेळात मी काय म्हणतोय? हे पहा, प्रियाला या घरात प्रवेश नाही. अहो तिनेच या घरातली तिची जागा गमावलीये. स्वतःच्या मर्जीने पळून गेली ना. राहतीये ना त्या करंट्या नवऱ्याबरोबर सुखानी. बरं हा म्हणावं. परत येऊन माझ्या घरात लुडबुड केलेली मला चालणार नाही. बरं, पण ऍटलीस्ट प्रांजलला तुझ्या शब्देतनं तर मोकळी कर. अगं म्हणजे तिला प्रियाला भेटता येईल, आपलं मन मोकळं करता येईल. काय मन मोकळं करायचंय ना ते माझ्याकडे कर म्हणावं. मी आहे ना. हे पहा, तुम्हाला माझा स्वभाव चांगलाच ठाऊक आहे. मी एखाद्याशी संबंध तोडले म्हणजे तोडले.
परत मी त्याच्या दारात जात नाही आणि त्यालाही माझ्या दारात उभं करत नाही. वीणा, मग ह्याच्यावरती एकच उपाय, प्रांजलचं लग्न. हा, याचा विचार करायला काहीच हरकत नाही. चला, म्हणजे ह्या बाबतीत तरी एकमत झालं आपलं. अहो, तुमच्या बहिणीचंच वधूवर सूचक मंडळ आहे ना, मग तिलाच सांगा ना. हा, पण माझी अट सांगा, कारण ती सगळ्यात महत्वाची. हो, तुझी अट मला माहिती आहे आणि मला हेही माहिती आहे की जगातला कुठलाही मुलगा ही अट मान्य करणार नाही. हा, आता एखादा अगदीच जर का गरजू असेल तर हो म्हणेल कदाचित, म्हणजे हो म्हणेलच ना कोणीतरी. पण हा प्रांजलवरती अन्याय होईल असं मला वाटतंय. शी बाई, या घरात माझं कोणी ऐकतच नाही. हे पहा, मी आधीच एक मुलगी गमावली, परत दुसरी मुलगी मला नाही गमवायची. ज्याला माझी अट मान्य असेल ना, तोच माझा जावई हो. जावई विकत घेणे घर जावई. कालिंदी, कालिंदी, कालिंदी. कोण आहे? कोण आहे? मीच आहे. अहो, काय झालं? काय हवंय का तुम्हाला? मग काय होतंय? मी बाम लावून देऊ तुम्हाला? नको. तुला जेवताना काय झालं होतं? कुठे काय झालं होतं? व्यवस्थित तर जेवले मी. रायाने आज किती छान भाजी केली होती ना, अगदी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला केलेली ना तशी. तेच लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा करण्याची काय टूम काढली तुम्ही बायका ना. जरा कोणी रडलं की पागळल्या लगेच. असं कितीचा खर्च होणार आहे? कितीचा खर्च होणार आहे? माझी 3 महिन्याची बचत एका वाढदिवसात होत्याची नव्हती होईल. तुमच्याच आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, आणि वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो. जरा त्यांच्या मनाचा विचार करावं. आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार असं म्हटल्यावर किती खुश झाले दोघे. छोटी त्यांच्याच आनंदात आपला आनंद आहे की नाही, हो की नाही? हा हा. तुम्हाला आनंद साजरा करायला काय झालंय? पैसे कोणाचे खर्च होणार आहेत? माझे नाही. असंच होतं नेहमी. मी पै करून सेव्हिंग करतो आणि तू एका झटक्यात ते उधळतेस. मी पैसे उधळते? बर, आता तुम्ही बघा, उद्या सकाळी मी सगळ्यांना सांगणार आहे आमच्या ह्यांना हे काही आवडलेलं नाहीये, वाढदिवस कॅन्सल. नाही, वाढदिवस साजरा करायलाच हवा, पण जरा आटोक्यात असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला काय म्हणायचं होतं ना, ते चांगलंच कळलंय मला, म्हणून मी पैसे उधळते. कालिंदी, हे राणी, कालिंदी, ऐक ना, तू ना खूप चांगला संसार करतेस. मला वेगळंच बोलायचं होतं, मी वेगळंच बोलून गेलोय. तुमचं नेहमीच आहे. मग आता उद्या मी सांगेन तसं करणार ना तू? आतापर्यंत तुम्ही सांगितलं तेच करत आली ना. काय करायचंय? उद्या सकाळी मीटिंग आहे. कळलं? आता उद्या सकाळी हेच आणि असंच सांगायचं. आता काय, पती परमेश्वरांनी सांगितलंय म्हटल्यावर मला हेच बोलावं लागणार. सासूबाई, सासूबाई आली, ऋता आली. मी ना हिला 1000दा बजावलंय, मला सासूबाई म्हणत जाऊ नकोस, पण ऐकेल तर शपथ. तरी मी तिला अजिबात सासूसारखी वागवत नाही हो, अगदी मैत्रिणीसारखी वागते मी तिच्याशी, तरी मला सासूबाई म्हणते. हे सगळं मला आता सांगण्यापेक्षा पहाटे 4 वाजता ती का आली हे बघणं जास्त महत्वाचं आहे की नाही? हो हो. मामा, उद्या सकाळी सगळं बोलेल ना नीट? काय ग, काय झालंय? काय माहित? इथे काय बसलेस भूतासारखा? काही नाही आई,
असंच झोप लागत नव्हती ना म्हणून. झोप लागत नाहीये? राया, मला खरं खरं सांग, इथे यावेळेस काय करतोयस तू? अगं खरंच सांगतोय मी. मी तुझी आई आहे. तू कधी खरं बोलतोस आणि कधी खोटं बोलतोस ना मला बरोबर कळतं. सांग निमूटपणे. मला परत स्वप्न पडलं. तेच स्वप्न परत? ते नाही ग, त्याच्या पुढचं. लग्नानंतर आमची पहिली रात्र होती. राया, ते सगळं राहू दे. अगं आई, हे बघ, मला आता कळलंय तुझं लवकरात लवकर लग्न लावून द्यायला हवं. अगं आई माझं ऐकून तर घे ना. लग्नानंतरची आमची पहिली रात्र होती. मी तिच्या रूम मध्ये गेलो, पण तिकडे एक जाडीबाई होती हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन. ती मला म्हणाली, जावई बापू दूध. आता स्वप्न तुला सासू पण दिसायला लागली. तू गप ग जरा. हे बघ राया, ती सासू बिसू जाऊ दे. तुला ती मुलगी आवडली आहे ना, तू तिच्या बरोबर 7 फेरे घेऊन टाक. कोणती? स्वप्नातली. किती भोळी आहेस ग तू. असं कधी असतं का? पडलं स्वप्न, झालं लग्न. मी कालपासून तुम्हाला उल्लू बनवत होतो आणि तुम्ही बनत होता. म्हणजे तुला स्वप्न पडलंच नाही? स्वप्न पडलं, पण म्हणून काय लगेच ते खरं होतंय का? ती मुलगी मला लगेच भेटणार आहे का? काय तुम्ही पण ना. बरं मी जातो. गुड नाईट. सासूबाई आता काय बोलला? मी जरा कन्फ्यूज झालीये. तू मला सासूबाई बोललीस ना की मी सुद्धा जरा कन्फ्युजच होते. पण म्हणून तू सोडलेस का मला सासूबाई म्हणणं? कशासाठी आलेलीस? पाणी घ्यायला ना? जा पाणी घे. आता मला कळलंय काय करायचं. रे काय चाललंय काय? व्यायाम. आता बैठका मारतोय, त्या झाल्या की मग दंड मारणार. कशासाठी चाललंय सगळं? छोकरीसाठी? आणि नोकरीचा नाही पत्ता. आणि नाही बाबा, नोकरीसाठीच. आजकाल कॉर्पोरेट सेक्टर मध्ये अनुभवाबरोबर फिटनेस पण बघितला जातो म्हणून. वॉचमनची नोकरी शोधताय काय? दंड मारतोय, शरीर बंड करायला अशा नाही एक दिवस. कालिंदी नाश्ता लाव. स्वप्नात जाडजूड सासू दिसली म्हणून तू व्यायाम सुरू केलास ना? नाही ग वहिनी, तसं नाही. हे जाऊ दे, यापुढे मी तुम्हाला ना काहीच सांगणार नाही स्वप्नात काय घडतं ते. मी जातो. बाबा, काल रात्री रायाने केलेल्या दोन्ही भाज्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळत्या. काल रात्रीचा विचार कशाला हवाय? आता समोर काय ताटात पडले ते खा ना. अहो, काल रात्री मी एक गोष्ट ठरवलीच आहे. काय ठरवलंय आपण? बघा बघा, सगळे अजून कालच्या रात्रीत आहेत. आई, काय ठरवलं होतंस ग तू? मी ठरवलंय की रायाचं लग्न करायचं. अरे देवा, परत खर्च वाढला. कालिंदी अगं त्याला जो नोकरी नाहीये, माहितीये मला. सारखं सारखं तेच तेच सांगू नका तर तुम्ही. पण त्याच्या वागण्यावरून एक गोष्ट मला कळलीच आहे. काय कळलंय आपल्याला? हीच ती वेळ रायाचं लग्न लावून द्यायची. आणि खर्चाचं काय आहे? इथे लाखात जातात आजची लग्न. तुम्हाला खर्च करायचा नसेल ना तर नका करू, मी करेन. कुठून? माझ्या माहेरकडून आलेले जे दागिने आहेत ना ते विकेन आणि त्यात मी रायाचं लग्न लावून देईन. आता तुम्ही आणखी खोडा काढायचा जर का प्रयत्न केलात ना तर मी रडे ना. अरे वा बहिणी, रायाच्या लग्नाबद्दल बोलताय म्हणजे त्याच्या स्वप्नातली मुलगी सापडली वाटतं. भाऊजी, मला एक गोष्ट सांगा. काय? रायाला अशी स्वप्न पडतात म्हणजे त्याला लग्नाचे वेध लागलेत की नाही? बरोबर आहे. मग बाप म्हणून ही गोष्ट तुम्हाला आधी कळायला हवी होती. करा करा, लग्न करा, खर्च करा, आधी मुलगी तर सापडू देत. आणि या सापडलेल्या मुलीनी या बिन नोकरीच्या मुलाला होतं म्हणाला. हो ओ बाबा, कशाला उगाच आगीत तेल ओतताय? मी आगीत तेल ओततोय? मग काय मुकुंदा, तो कशाला तेल ओतणार? तेलाला पैसे लागतात. मुकुंद, मला ऑफिसला उशीर होतोय, मला सोड. बसचे पैसे तरी वाचतील माझे. मला पण सोडून जाता जाता कविता मंडळाची सभा आहे आज. चल ना आता, पटकन, उशीर होतोय. अरे अरे अरे, कुठे चालला सळ पडून? आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायची आहे ना. तुम्हाला लाज नाही वाटत असं पळून जायला?
आणि मुकुंदा तुझ्या आजीला काय वाटेल विचार केले? आणि काय रे माधवा, तू तिचा लाडका मुलगा ना, आणि तू तसा पळून चाललायस. मी तर म्हणेन तू पुढाकार घ्यायला हवा होतास हे सगळं ठरवण्यासाठी. हो बाबा, काय चाललंय? त्याचं काय आहे, ती दारामागून हे सगळं ऐकते म्हणून हे सगळं नाटक. परत चला तिकडे जाऊन बसा आणि एकदा ठरल्यानंतर मग कुठे जायचं तिकडे जा. अगे तू ये बाहेर. आणि राया राया बोला आजोबा. अरे बोला आजोबा काय, तू सगळं ठरवलेस ना, तेव्हा आता तू बोलायचं. आजी आज मी बोलणार नाहीये, वाचून दाखवणार आहे. फतवाच काढलास म्हण की असा. मा फार्स कशासाठी आहे? आम्ही काय फक्त नंदी बैलासारख्या मान हलवायच्या? अहो बाबा तसं काही नाही हो. तुम्हाला जर एखादा मुद्दा पटत असेल ना तर सरळ हात वर करायचा. आणि एखादा मुद्दा नसेल पटला तर? अहो हा पहिल्यांदाच विरोधी पक्षात जाऊन बसलाय. नाही नाही तसं नाही आहे. एखादा मुद्दा नसेल पटला तर मग आम्ही काय करायचं? अहो नाही पटला तर हात वर नाही करायचा, सिंपल. नाही पण मग करायचं का आम्ही? अरे हात वर करायचा नाही, हेच करायचं. आम्ही काहीच नाही करायचं. हा, ज्यांना ज्यांना मुद्दा पटतोय त्यांनी हात वर करायचा. ओके? हा ओके. तर मुद्दा नंबर 1, आजी आजोबांच्या लग्नाचा 48वा वाढदिवस घरी साजरा न करता हॉलवर करायचा. बाबा तुम्हाला काय झालं? नाही मला हे मान्य नाहीये. का? ह्यांचं असं म्हणणं आहे, कशाला उगाच एवढा खर्च, घरच्या घरी करू. हे दादा करूया ना हॉलवर. घरच्या घरी कसं शक्य आहे? आपण हॉलवर करूया ना. नाही नाही कसं सगळा कंत्राट दिला तर नाही मुळात एवढी पण एवढं मोठं घर आहे ना. तुम्ही काय करता? मुद्दा वेगळा नाही. नाही हॉलचा मुद्दा समजून घ्या तुम्ही. अजिबात मला मुद्दा सांगा वेगळा. बाबा मी काय म्हणतो, खाली बसा, बसा खाली. हा, तर बहुमत हॉलला मिळालेलं आहे आणि आता हा मुद्दा बाबां वर्सेस इतर असा पास झालेला आहे. त्यामुळे ठरलेला कार्यक्रम हा हॉलवरती साजरा केला जाईल. मुद्दा नंबर 2, प्रोग्रामला बुफे डिनर ठेवायचं. बाबा आता परत तुम्हाला काय झालं? ह्यांचं असं म्हणणं आहे, कशाला एवढं सगळं, 2 बटाटे वडे आणि कोकम सरबत असा जंगी बेत ठेवूया. अहो आपण दोघेही असे नाही होत, मग हा गुण आला कुठून ह्याच्यात? खर तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. हा गुण आला कुठून? हे बघा, भलता सलता संशय घेऊ नका तर माझ्यावर सांगून ठेवते. मी जर रागाने माहेरी निघून गेले ना तर परत येणार नाही. बर चुकलं. असे कान धरून नाही चालणार, उठाबशा काढाव्या लागतील. आता इथे मुलांच्या समोर? मग खोलीत गेल्यावर काढीन ना. आजी आपण इथे कशासाठी जमलोत? राया आता तू म्हणतोयस म्हणून, पण खोलीत गेल्यावर काढायच्यात. काढीन मग बघू. हा राया थँक्स. हा तर आपण कुठपर्यंत आलो होतो? बटाटे वडे आणि कोकम सरबत. हे दादा 2 बटाटे वडे आणि कोकम सरबत जरा जास्तच होतं. हा जास्त होते ना? जास्त होते ना, मग 1 बटाटे वडा आणि कोकम सरबत देऊ किंवा नको नुसतं कोकम सरबत देऊ? बाबा अहो काकाला म्हणायचंय हे जरा कमी होतंय. बोनस म्हणून 1 पेढा द्या. अहो हा पेढ्याचा बोनस देतोय. लाडू द्या. 1 मिनिट. अहो बाबा बुफेला जास्त वोटिंग मिळालेलं आहे, त्यामुळे बुफे फायनल झालेला आहे. नाही सगळंच चुकतंय. मुळात विरोधी पक्षाच्या मताला किंमतच नसेल तर मग हे अधिवेशन भरवलंय कशाला? पाहद्यावा. संख्या ही
ही किमान 50 तरी असावी. हो हो तेवढे होतील. 50? आता काय झालं? कालिंदी, तुझ्या आहोंना काय म्हणायचं ते सांग एकदा. ह्यांचं असं म्हणणं आहे, घरच्यांच्या आनंदात बाहेरचे कशाला. माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत. अरेच्या, ही सुद्धा आहे आपल्यात. हा. आजोबा, माझ्या मैत्रिणींना आजी आजोबा कसे असतात ते पाहायचंय. घ्या, आता आमचं प्रदर्शनच मांडा तुमच्या कॉलेजात. एक मिनिट. हा, तर 50 माणसं ही फिक्स झालेली आहेत आणि सगळ्यांना फोनवरून इन्व्हिटेशन द्यायचं. ते पत्रिका वगैरे नको. हा हा बाबा, याला वोटिंग नव्हतं, हे ऑलरेडी फायनलच आहे. होकार दिला मी माझा. वा. चला, सगळं ठरलेलं आहे, बाकीचं मी बघतो. मी बघणारा. अरे नोकरी बघ, नोकरी. वय काय तुझं, काय चाललंय, कुठे वेळ वाया गेलो बाबा, पुढे काय करणार? तुम्ही येत आहे की जाणारच बसने? नाही, तो जाईल बसने. नाही, मी येतो तुमच्या बरोबर. अहो डबा राहिला, थांबा. हे पण ना, अहो. चला राया, आता सगळं ठरलं तर. काय झालं रे? नाही अजय, काही नाही. कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसतोयस. अगं काय नाही ग, कुठला हॉल बुक करायचा ना हा विचार करतोय. मी एक काम करतो, मी हॉल बुक करून येतो. हा चल. नक्की ह्याला कसलं तरी टेन्शन आहे.